नमस्कार. क्विकिल आणि एबीपी वेडिंग्स प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सेराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ऑडिओ पार्टनर स्टोरीटेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी सर आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. एक टेलिफोन आणि एका टाईपरायटर सोबत स्थापन झालेल्या प्राज उद्योग विश्वाचा विस्तार हाच प्रचंड मोठा आहे. जगातल्या 5 खंडातल्या 75 देशांमध्ये त्यांची उलाढाल आहे आणि त्याचबरोबर मार्केट कॅप साधारणतः 7,000 कोटींच्या घरात आहे. 1200-1250 कर्मचाऱ्यांसह प्राजचा हा सगळा कुटुंब कबिला अधिक विस्तारू पाहतोय, नवीन झेप घेऊ पाहतोय. पुण्यामध्ये जन्मलेली प्राज इंडस्ट्री सध्या जैवऊर्जा, गुंतागुंतीच्या प्रक्रियांसाठी लागणारी यंत्रणा, ब्रिवरीज आणि औद्योगिक सांडपाण्याचं व्यवस्थापन यातील जागतिक ख्यातीची कंपनी आहे. तर पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉल उत्पादनावरती लक्ष केंद्रित करत प्राज मॅट्रिक्स हे स्वतंत्र संशोधन केंद्र सध्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करते. औद्योगिक जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या प्राजच्या प्रयत्नांची विशेष दखल जागतिक पातळीवरती सुद्धा घेतली गेली आहे आणि या कामासाठी अमेरिकेच्या बायोसंस्थेचा जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार मिळवणारे प्रमोद चौधरी सर पहिले भारतीय आणि दुसरे आशियाई व्यक्ती आहेत. प्रमोद चौधरी सरांचा हा सगळा दैदिप्यमान प्रवास तितकाच प्रेरणादायी सुद्धा आहे. अहमदनगरच्या कोळपेवाडीमध्ये त्यांनी शाळेचं शिक्षण पूर्ण केलं. फलटणमध्येही ते शिकले. तिथून मग ते पुण्यामध्ये आले. मग आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर मुंबई IIT मधनं मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी मिळवली. बजाज टेम्पोसह अनेक नामवंत कंपन्यांमध्ये नोकरी केली आणि मग त्यांनी प्राजची भरारी घेतली. हे सगळं कसं घडून आलं याचीच कहाणी आज आपण सरांकडनं जाणून घेऊया. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. मला ना खरं तर जेव्हाही प्राजबद्दल किंवा तुमच्याबद्दलचा विचार करतो तेव्हा म्हणजे 2 गोष्टींच्याबद्दल मला कायम कुतूहल वाटत आलं. त्यातला एक भाग की छोट्या गावामध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेला एखादा मुलगा नंतर मग पुण्यामध्ये येतो, मुंबईला IIT मध्ये जातो आणि मग नंतर इतकं भव्य काहीतरी करतो. तर हे स्वप्न मुळामध्ये कसं पडतं किंवा तुमच्या आयुष्यामध्ये ते स्वप्न त्याचा प्रवेश कसा झाला. आणि दुसरं, गेल्या काही काळापासून इथेनॉलच्या मार्फत हजारो लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये एक नवं काहीतरी चांगलं तुम्ही घडवू पाहताय असं दिसतंय. तर हे नेमकं कसं घडलं ह्या दोन्हीच्याबद्दल खरं तर जाणून घ्यायचं आहे. पण पहिल्या टप्प्यामध्ये की हा जो सगळा तुमचा प्रवास आहे, आज बघितलं तर तो स्वप्नवत वाटेल असा आहे. पण तुम्हाला कोणत्या आयुष्याच्या टप्प्यावर असं काही स्वप्न वगैरे पडलं होतं का की असं काहीतरी आपल्या आयुष्यात घडेल? हा तुम्ही जो प्रश्न विचारला आहे हा थोडासा आपण तो 2-3 भागात त्याचं उत्तर शोधूया. एक म्हणजे खेडेगावात शिक्षण झालं, रुरल बॅकग्राऊंडमध्ये, त्यामुळे शेतकरी याबद्दल एक पहिल्यापासून एक ॲफिनिटी तयार झाली होती आणि ह्या क्षेत्रासाठी काहीतरी भरीव काम करावं ही एक कुठेतरी कल्पना होती. ही सुरुवातीची आयडिया होती. नंतर IIT मध्ये असताना आपलं स्वतःचं काहीतरी आपण उभं करायचं हे नक्कीच अशी एक ईर्ष्या होती की आपण आपला स्वतःचा बिझनेस करायचा. आमच्याबरोबर जे बरेचसे लोक परदेशी जायचे किंवा मल्टीनॅशनलमध्ये काम करायचे, पण इथं राहूनच आपलं करिअर बिल्डअप करायचं आणि जमलं तर इन्स्टेड ऑफ बिकमिंग अ एम्प्लॉयर बनायचा प्रयत्न करायचा. हे कुठंतरी स्वप्न होतं. आणि म्हणतात ना IITच्या लॉन्सवरती, बिल्डिंगच्या समोर आमची लॉन्स आहे, त्या लॉन्समध्ये अशी स्वप्न पाहायला त्यावेळी खूप मजा यायची. पण तुम्ही जेव्हा सगळी मुलं स्वप्न बघतात त्यावेळेला तुम्ही काय स्वप्न बघत होता? सांगतो ना की काहीतरी स्वतः चालू करायचं. ते ठीक आहे, ते काय करायचं माहित नाही. ते IITचं झालं. लहान असताना काय तुमचं होतं, इच्छा काय असताना इंजिन ड्रायव्हर यायचं होतं सुरुवातीला. तिथनं सुरुवात झाली ती. पण इंजिन ड्रायव्हर तुमचा इंजिनाशी म्हणजे इंजिन ट्रेन बघणं हे. आजोबा माझे स्टेशन मास्तर होते. बरं. माझे आजोबा सावकार हे स्टेशन मास्तर होते आणि ते छोट्या छोट्या स्टेशनवर त्यांची अपॉइंटमेंट व्हायची. तर तिथं सुट्टीला आम्ही गेलो, मग ती इंजिन सोडायचं किंवा ते फ्लॅग आपलं बावटा दाखवायचा वगैरे अशा याच्यामध्ये लहानपणच्या वेळी खूप गंमत व्हायची, ती मजा यायची. आणि त्यावेळी असं वाटायचं की आपण इंजिन ड्रायव्हर व्हावं, कारण तो खूप पॉवरफुल प्रोफेशन वाटला होता तो. अगदीच. पण मग नंतर म्हणजे जेव्हा तुम्ही कोळपेवाडीतून फलटणमधून पुण्यामध्ये परत तुमची शाळा रमणबाग, याच्यामध्ये सांस्कृतिक धक्के होते, कल्चरल शॉक्स? बऱ्यापैकी होते. म्हणजे कोळपेवाडीला असताना
दर शनिवारी गाई म्हशींच्या मागे टोपलं घेऊन हिंडायचं शेण गोळा करायला. कारण शाळा सारवायची दर शनिवारी आम्हाला ताकीद होती. सगळ्या मुलांना? हो. तर त्यावेळेचं ते कल्चर होतं, ते छोटं गाव होतं ते. तिथनं फलटणला आलो तर तिथं कोएड वर्गामध्ये मुली वगैरे हे जे पाहून त्याचा वेगळा धक्का बसायचा. तो कल्चर शॉक. म्हणजे इकडे कोळपेवाडीच्या शाळेत मुली नव्हत्या? नाही, नुसते मुलं होती ती प्राथमिक शाळेत. म्हणजे असतील मुली पण वेगवेगळ्या वर्गात असतील. पण हे मुदोजी हायस्कूल जे फलटणचं ते थोडंसं सुधारलेलं हायस्कूल होतं. आणि सुदैवाने माझी आई पण तिथे शिक्षिका म्हणून लागली. त्यामुळे माझा दंग्यावरती दंगा करणं वगैरे याच्यात आपोआप आम्ही तेच विचारणार होतो की आई शाळेत शिक्षिका असल्यामुळे फार चेक बसतो, बऱ्यापैकी चेक बसतो तो. म्हणजे सगळ्यांनाच ज्यांचे आई वडील शिक्षक असतात त्यांना कल्पना आहे त्याची. आणि पण तिथं मला बऱ्यापैकी संधी मिळाली, काही चांगले शिक्षक भेटले. आमचे कोळेकर गुरुजी म्हणून होते फलटणला, नावाजले होते त्यांना आदर्श शिक्षक, त्यांच्याकडनं काही शिकायला मिळालं. त्यावेळी आम्हाला सगळं शिक्षण हे मराठीमध्ये होतं. आणि मग 10वी 11वीला मी पुण्याला आलो रमणबागमध्ये. त्यावेळीसुद्धा अशी की एका शाळेने मला ॲडमिशन नाकारली पुण्याला आल्यानंतर. आणि पण रमणबागनी ज्याला म्हणतो एक्सेप्ट केलं. पण तुम्ही फलटणच्या शाळेमध्ये किंवा कोळपेवाडीच्या शाळेमध्ये हुशार मुलगा म्हणून ओळखलं? थोडाफार त्या वास्त्रात लंगडी काय होतो मी थोडाफार तिथं त्यावेळी. असं पुण्यात आल्यानंतर जाणवलं? म्हणजे त्यावेळी व्हायचं, कौतुक व्हायचं शाळेमध्ये वगैरे. फलटणच्या शाळेत तर जास्ती जाणं, कारण पुढचे 5वी 6वी वगैरेच्या वर्गात त्याला तुम्हाला रेकग्निशन मिळतं ते. पण 10वी 11वीला जेव्हा पुण्यात आल्यानंतर त्यावेळी बॅकग्राऊंड म्हणजे काय, खेडेगावातून आलेला मुलगा वगैरे म्हणून इतर मुलं पाहिजे. त्यामुळे जरा बसायला सण एखादं वर्ष गेलं असेल. पण नंतर शाळेच्या क्रिकेट टीममध्ये मला संधी मिळाली. आणि मला अजून त्या शिक्षकांचं नाव घ्यायचं होतं, रामभाऊ लेले, पुण्यामध्ये नावाजलेले शिक्षक, क्रीडा शिक्षक आहेत. आणि त्यांच्यामुळे काहीतरी एक वेगळं काय म्हणतात त्याला ईर्ष्या निर्माण झाली. कारण आमच्या क्रिकेटच्या मॅचेस पदमजी ढाल ज्या असायच्या ती शिवाजी प्रिपरेटरी स्कूल यांच्याशी फायनलला आमचं नेहमी हे व्हायचं, तोंड द्यावं लागायचं. आणि ती मुलं सगळी ब्लेझर घालून चकाचक यायची. आणि आम्ही आपले बऱ्यापैकी गावरान गादीखाली इस्त्री केलेली पॅन्ट वगैरे असा तो फरक जाणवायचा तो. पण तशी असूनसुद्धा या रामभाऊंच्या उत्तेजनामुळे, त्यांच्या शिक्षेमुळं खूपच त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं धैर्य निर्माण झालं की जे मला पुढच्या आयुष्यात नक्की उपयोगी पडलं असं मी सांगू शकतो ते. पण मग ह्या वयाच्या टप्प्यावर असताना तुम्हाला त्यावेळेला तुमचं इंजिन ड्रायव्हर तर मागं पडला असेल, मग त्यावेळेला काय करायचं होतं? त्यावेळी आपल्याला IIT ला जाऊन इंजिनियर व्हायचं. अच्छा, IIT माहिती होतं? हो, IIT माहिती होतं. माझा एक आत्तेभाऊ प्रयत्न करत होता, त्याला संधी नाही मिळाली. तर तो कुठला तरी एक रेफरन्स होता की आपण IIT ला जायचं हे करायचं. बऱ्याच माझी आई म्हणायची की आपले सगळे काका मामा पुणे इंजिनिअरिंग कॉलेजला शिकले, तू कशाला जातोस तिकडे? तिथं नेहमी असायचं म्हणणं की सगळे लोक आपले इथे शिकलेले आहेत. पण नाही, म्हटलं मला IIT ला जायचं. हे कुठेतरी डोक्यात ते भूत होतं ऑलवेज. सो दॅट वॉज अनदर ऑब्जेक्ट काय म्हणलं. नंतर तर तुम्ही शाळेमध्ये मॅट्रिकमध्ये तुम्ही तर गुणवत्ता यादीमध्ये आलात. तो एक धक्का होता सगळ्यांना. म्हणजे प्रिन्सिपल सरांना माहीत नव्हतं की बाबा ह्या नावाचा मुलगा आपल्या शाळेत आहे. पण आता आपण जेव्हा बघतो, म्हणजे मागं वळून बघतो, तर तेव्हा तुमचं बॅकग्राऊंड मेकॅनिकलचं आहे. पण तुमचं काम जे आता तुम्ही जे सगळं उभं केलं ते काही मेकॅनिकलशी संबंधित नाही आहे? थोडाफार असतो सर. इंजिनिअरिंग म्हणजे ॲक्च्युली लॉजिक. कुठल्याही लॉजिकने काय होऊ शकतो त्याचं ते ॲनालिसिसची ग्रीप असेल तर तुम्हाला कुठली ब्रँच हे महत्त्वाचं राहत नाही. पण एवढं असूनसुद्धा मी पहिले 12 वर्ष म्हणजे 83ला सुरू केल्यानंतर पहिले 71ला पास झाल्यानंतर 83पर्यंत 12 वर्ष मी मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्येच काम केलं. पण ते वेगळ्या पद्धतीचं मी घेतलं. एक म्हणजे शॉप फ्लोअरला कसे वर्कर्सना कसं हँडल करायचं, प्रोडक्शन करताना काय करायचं, ह्याच्यामधला एक अनुभव महत्त्वाचा आहे. कारण शेवटी ह्युमन हँडलिंग इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एनी ॲक्टिव्हिटी. सो माझा स्वतःचा आग्रह होता, मला तेवढी जाणीव होती की आपण हे केलं पाहिजे. दुसऱ्या टप्प्यामध्ये हॅव्हिंग कमर्शियल अंडरस्टँडिंग. कारण नुसतं तुम्ही प्रोडक्शन केलं तर उपयोग नाही, तुम्हाला थोडं कमर्शियल कळलं पाहिजे, बिझनेस म्हणजे काय कळलं पाहिजे. ते पुढच्या टप्प्यामध्ये मी एका जर्मन कंपनीसाठी काम केलं पुढचे 7-8 वर्ष. तिथं मला तो अनुभव मिळाला. हे दोन्ही अनुभव पूरक ठरले, वन आफ्टर अनदर. आणि त्याचा मला नक्कीच पुढच्या करिअरमध्ये जेव्हा प्रयास सुरू केली त्याचा खूप फायदा झाला नक्कीच.
नाही एकूण म्हणजे प्राज जर आपण बघितलं आणि खास करून इथेनॉल आणखीन म्हणजे शेतकऱ्यांच्याशी संबंधीचं असं बरंच काही म्हणजे साखर कारखाने असतील याच्याशी तुम्ही खूप जोडलेले आहात. तर हे नेमकं म्हणजे इथेनॉलचं जे महत्त्व आता हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागले असं म्हणेन, पण ते तुम्हाला खूप आधी दिसलं होतं. म्हणजे या क्षेत्रामध्ये काय होऊ शकतं हे मी तर म्हणेन की भारतामध्ये इतर कुणाला कळण्याच्या आधी तुम्हाला ते कळलं होतं. तर ते काय घडलं की तुम्हाला इथेनॉलचं महत्त्व इतकं आधी कळलं? त्यातल्या 3 गोष्टी आहेत त्याच्यातल्या ज्या हे आहेत. एक म्हणजे ॲग्री इंडस्ट्री किंवा ॲग्री प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये भाग घ्यायचा आपण, की ज्यायोगे रुरलशी संबंध राहतो. पण असा आदर्श विचार करून होतं का ह्याच्यामध्ये मार्केट आहे आणि याच्यात गेलो तर यशस्वी होण्याची जास्त शक्यता आहे हा विचार? मार्केट आहे ह्या दृष्टीने की हे जास्ती जे सुधारलेलं नाही किंवा जास्ती तिथं प्रगत नाही आहे तिथं स्कोप आहे. सो तिथं आधुनिक तंत्रज्ञान आणून त्याच्यात आपण काहीतरी वाढवावं हा विचार नक्की होता. आणि तो थोडा सोशल असला तरी तो मेजर स्ट्रॅटेजिक होता हा विचार, आणि त्याचा मी वापर केला. दुसरी गोष्ट काय करायचं ठरलेलं नाही, पण मला शुगर इंडस्ट्री, कारण माझे वडील शुगर इंडस्ट्रीमध्ये शेतकी अधिकारी होते, ती मी जवळनं पाहिली ती इंडस्ट्री. सो त्या इंडस्ट्रीला काय काय लागू शकतं हा एक थोडासा अंदाज घेतला होता. आणि त्याच्यामध्ये असं एक लक्षात आलं की को प्रोडक्ट इथेनॉल इज अ को प्रोडक्ट और बाय प्रोडक्ट ऑफ अ शुगर इंडस्ट्री. तर त्या बाय प्रोडक्टच्या तंत्रज्ञानामध्ये फार काही नवीन हे झालेलं नाही आहे, डेव्हलपमेंट किंवा घडामोडी झालेल्या नाही आहेत. तर त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करावं आणि तिथं काही ती संधी मिळेल. कारण या इथेनॉलचा उपयोग नुकतंच 73 साली जेव्हा ऑइल शॉक बसला, जेव्हा पहिला ऑइल शॉक बसला, जेव्हा ऑइलच्या किमती ओव्हरनाईट वाढल्या, त्यावेळी ब्राझीलनी इथेनॉलचं उत्पादन वाढवून त्याची इंट्रोडक्शन केली होती. आणि त्याच्यात जी ऊर्जा आहे ही कुठं ना कुठंतरी जगभर लागेल अशा पद्धतीचं नक्कीच आडाखा बांधता आला की बाबा हे करण्यासारखं आहे. आणि इथं काही आत्ता फार काही नाही आहे. भारतामध्ये तो विचार त्यावेळी कोणी हे पण घेत नव्हतं लक्षात. सो त्यातलं जे पहिलं भाग आहे ज्याला स्पिरिट म्हणतो आपण, सो इथेनॉल म्हणजे काय असतं की एक रेक्टिफाईड स्पिरिट, त्यातलं एक भाग जातो इंडस्ट्रियल पर्पजला आणि दुसरा भाग जातो बेवरेज पर्पजला, पोर्टेबल त्याला. आणि ह्या इंडस्ट्रियल भागातलं जर तुम्ही पुढं त्याचा पाण्याचा अंश कमी केला किंवा तुम्ही ते इथेनॉलमध्ये हे होतं म्हणजे इंधन म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. एवढं ते शास्त्र पाहिलं होतं. आता हे करताना हा एक प्रोसेसचा भाग झाला, पण ह्याच्याभोवती जे सगळं उभं करायचं आहे, तो प्रोजेक्ट उभा करायचा आहे, ती मशिनरी उभी करायची आहे, ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी इंजिनिअरिंग लागायचं, मल्टीपर्पज इंजिनिअरिंग लागतं सगळं. इतर गोष्टी पायपिंग आहे, फॅब्रिकेशन आहे, प्रोजेक्ट उभा करायच्या काही कल्पना आहेत, प्लॅनिंग आहे मुख्य म्हणजे. आणि ह्याच्यामध्ये मी एक पहिल्यापासून लक्षात घातलं की आपण एंड टू एंड सोल्युशन द्यायचं. म्हणजे काय होईल की आपल्याला एका छत्राखाली सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करायच्या. असं करणारे त्यावेळी कोणी नव्हते या क्षेत्रामध्ये. हा पहिला मुद्दा झाला. सो टोटल सोल्युशन ज्याला म्हणतो आमच्या भाषेत, ते त्यावेळी तो मुद्दा घेतला होता मी 84 साली 85 साली. दुसरा मुद्दा असा होता की हे जे आपण देणार आहोत हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवरती दिलं पाहिजे. आणि हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी द्यायची असेल तर मला कुठंतरी त्याच्यासाठी R&D किंवा ह्याचा बॅकअप लागेल. आणि त्या दृष्टीने छोटीशी R&D पण चालू केली कारण त्याच सुमाराला, की जी आता नंतर खूप मोठी झाली, वाढली. R&D हॅज बिकम अ बॅकबोन. पण ह्या 2 गोष्टी की टोटल सोल्युशन आणि बॅकअप बाय R&D, ह्या 2 सूत्राच्या भोवती हे आपण सगळं उभं करायचा प्रयत्न केला. नाही आता म्हणजे आता असं सर्रास बोललं जातं की इथेनॉल आता इतकं त्याला महत्त्व आहे आलेलं की तुमचं शुगर साखर हे बाय प्रोडक्ट होईल आणि तुमचं सगळं प्रोडक्शन जे आहे ते इथेनॉलच्या भोवती. पण मग इथेनॉलचं महत्त्व जर 73-74 साली ब्राझीलला कळलं होतं, तर मग बाकी देशांनी, खास करून आपल्यासारख्या देशानं जिथं शेती फार महत्त्वाची आहे, आपल्याकडं त्याच्याकडं का दुर्लक्ष का झालं असेल? नाही, खरं तसं काही कारण नाही आहे त्यावेळी, का नाही. पण दुसरा एक रेफरन्स देतो की सेकंड वर्ल्ड वॉरला एथेनॉल किंवा जे स्पिरिट आहे हे इंधन म्हणून वापरलेलं आहे. तुम्ही त्यावेळी नाही, पण त्यावेळी स्टोवमधला जो स्पिरिटचा स्टोव म्हणून एक असायचा बघा, की ज्याची निळी ज्योत येते, दॅट इज नथिंग बट सेम एथेनॉलचाच प्रकार येतो. किंवा गाड्यांमध्ये वापरलेले ब्रिटिशांच्या काळात सेकंड वर्ल्ड वॉरला. सो हे तसं आहे. पण हे आपल्या मेन स्ट्रीमिंग म्हणतो आपण, इंधन म्हणून त्याचं मेन स्ट्रीम करावं
हे कदाचित त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी तो कारण हा प्रश्न फक्त म्हणजे भारतीय राज्यकर्त्यांपुरता नाही आहे, जगभरामधल्या अगदी- राज्यकर्त्यांनी अगदी- त्याची अवहेलना केली किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. थोडंफार तसं झालेलं आहे का त्याला दुसरं कारण असं होतं की ऑइल लॉबीज आर प्रिटी स्ट्रॉंग. आय मीन आय डोंट वॉन्ट टू क्रिटिसाइज दॅट, बट ऑइल लॉबीज आर व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. आणि त्याच्यामुळे तो कारण त्याच्या आणि सगळं ऑइल कुठनं येतं माहिती आहे जगाला, तो त्या ह्याच्याशी कोणी पंगा घेतला नाही त्यावेळी असं म्हणता येईल ते. आणि त्यामुळे तरी ब्राझीलनी 74ला सुरू केलं, 74, अमेरिकेने 80-81ला सुरू केलं. यांनी उसापासनं घेतलं, त्यांनी कॉर्नपासनं केलं. कारण अमेरिकेत कॉर्न जे आयोवा जे आहे तिथनं त्यांनी कॉर्नपासनं केलं. ह्या 2 देशांनी सुरुवात केली. आणि जसे जसे पुढे गेले ते तसे त्याचे फायदे जास्तीत जास्त सरफेसला आले. म्हणजे महत्त्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना रेम्युनरेटिव्ह प्राईस मिळते किंवा रिटर्न्स मिळतात हा पासनं. नंतर जे इंधन घालून जे ज्वलन होतं ते पूर्ण होतं, म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर वगैरे जे बाहेर आहेत त्या येत नाहीत, शुद्ध येतात. म्हणजे त्यांच्याकडचे रेफरन्सेस आहेत की स्मॉग जे असतं ते होत नाही इथेनॉलच्या गाड्या पळवल्यामुळे. सो असे हे जे फायदे आहेत. आणि याच्यावरती टॉपिंग अप झालं जे 2000 साली झालं ते क्लायमेट चेंजचं, की एथेनॉल जे आहे हे 0 कार्बन आहे. कारण तुम्ही शेतीमालापासून करता, शेतीमाल हा कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतो, तो तुम्ही जाळता आणि त्याच्यामधनं जे सर्क्युलर इकॉनॉमी जी तयार होते, सर्क्युलर जे तयार होतं ते टेक्निकली होतं, इकॉनॉमिकली पण होतं. आणि ह्यातली जी बाकीची जी वेस्ट प्रोडक्ट आहेत त्याचा पण उपयोग अतिशय वेगळ्या प्रकारे होतो. फर्टिलायझर म्हणू शकतो आणि त्याच्यातले जे काही इतर जे गोष्टी आहेत त्याच्यामधनं आणि काही गोष्टी आपल्याला तयार करता येतात. इथेनॉलचं भविष्य काय तुम्ही बघताय? कारण आम्हाला इथेनॉलच्या बद्दल म्हणजे इथेनॉलच मुळामध्ये तुमच्याकडनं कळलं, त्यामुळं त्याला चांगले दिवस आलेले आहेत, पण आणखीन असू शकतात. हो आहे ना. आता इथेनॉलमध्ये म्हणजे आता थोडंसं मला करंट प्राजकडे आलं पाहिजे की प्राजमध्ये आम्ही बायोमोबिलिटी नावाची कल्पना मांडली आहे. बायोमोबिलिटीमध्ये तुम्ही कल्पना करा की हे सर्कल आहे, त्याच्यामध्ये 1G एथेनॉल म्हणजे कन्व्हेन्शनल उसाच्यापासून येणार आहे. 2G म्हणजे ॲग्री रेसिड्यू, अच्छा, शेतीचा टाकाऊ माल आहे. आम्ही ती तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, आपलं पेटंट पण आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यावरती आता 3 प्लांट ऑइल कंपनीसाठी उभे राहत आहेत. काही टाकाऊ कुठलाही पदार्थ शेतीशी संबंधित शेतीचं म्हणजे कचरा चिपाड आहे किंवा ते पराडी म्हणतात ते असल्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही दिल्लीला पूर्वी राहायला तिथं तिथं जो प्रश्न आहे, मोठा प्रॉब्लेम आहे तो. करेक्ट. त्याच्या आत्ता आमचे 2 प्लांट आहेत, एक भतिंडा आणि एक पानिपत. तिथं आत्ता कन्स्ट्रक्शन चाललेली आहे. सो पण त्याला भाव चांगला मिळतो, म्हणजे जो काही मिळत असेल तो फायद्याचाच आहे, नुसतं जाळण्यापेक्षा. ऑब्व्हियसली ना, जाळण्यापेक्षा सरकार त्याला एनकरेज करते की जाळता कशाला, याच्यामध्ये इट्स अ वेल्थ, म्हणजे वेल्थ फ्रॉम वेस्ट त्याचाच भाग आहे ना तो. आणि त्यातनं हे जे तयार होते त्याच्यामुळे आणखी खूप फायदे. ते खाली जे राहतं तेल लिग्निन म्हणतो ते पण इंधन म्हणून वापरता येतं. अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातनं केमिकल्स तयार करता येतात. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या म्हणजे इथेनॉल माझ्या दृष्टीने हे मॅजिक प्रॉडक्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे सध्या क्लायमेट चेंजच्या दृष्टीने जे चाललेलं आहे रेस टू झिरो, त्याच्यामध्ये याला खूप महत्त्व आहे. पण आपल्याकडं आता आपण इथेनॉल बनवतो ते मुख्यत्वे उसापासून आहे का? आपण पण कॉर्न वगैरेपासून बनवायला लागलो? आपल्याकडे पण आता ह्याच वर्षी त्यांनी जी पॉलिसी आहे ती डॅमेज ग्रेन्स, खराब धान्यापासून इथेनॉल करायचं किंवा हा जो कचरा जो आहे त्याचं ते प्रोत्साहन देत आहेत. आणि शुगर केनचे व्हरायटी हे केले. पूर्वी कसं होतं फक्त मळीपासून असायचं, आता त्यांनी ज्यूस, सिरप अशा ज्या वेगळ्या गोष्टींना चालना दिली आहे. आणि प्राजचं वैशिष्ट्य असं की आम्ही या प्रत्येकाला अनुसरून संशोधन करून तंत्रज्ञान उपलब्ध केलेलं आहे की जे एफिशियन्सी चांगली देईल, इकॉनॉमिक्स चांगलं मिळेल आणि दोन्ही कामं होतील की इंधन पण मिळेल, शेतकऱ्याला पण 2 पैसे मिळतील. अशा पद्धतीने आपलं ते सगळं गणित बसवलेलं आहे. नाही, आता तर विमानामध्ये सुद्धा त्या मोबिलिटीमध्ये बायोमोबिलिटीमध्ये आमचे ते उरलेले मी सांगायचं राहिलं की उरलेले ते 3 आहेत. ते म्हणजे एव्हिएशन फ्युएल, त्याच्यावरती पण आपण आपली सॅम्पल अप्रूव्ह केली एअरफोर्सने त्यांच्या फिट टू यूज प्राजने केलेली. हो, तर ते आपलं हे आहे. सो असे मल्टिपल त्याचे फायदे आहेत आणि ते कुठतरी पॉलिसी मेकर्सना पटलेले आहेत आणि त्यामुळे चालना झाली. म्हणजे जेव्हा मी 2000 साली तो पण आम्ही फक्त अल्कोहोल करायचो फॉर इंडस्ट्रियल पर्पज आणि फॉर बेवरेज पर्पज. पण 2000ला जेव्हा ही चालना मिळाली आणि आम्ही खूप लक्ष घालून मी वैयक्तिक खूप सगळ्यांनी धावपळ करून आम्ही प्रयत्न केले. त्यावेळी प्लॅनिंग कमिशन होतं
आणि हळूहळू त्यांनी ते घेतलं आणि पहिल्या टप्प्यात राम नाईकांनी मिरज डेपो आणि तिकडं नॉर्थमध्ये उत्तर प्रदेशमध्ये असे आणि मनमाड असे 3 डेपोमध्ये ट्रायल घेतल्या. नंतर मग त्यांनी 1.5 वर्षाची पॉलिसी केली की 5% ब्लेंडिंग करायला हरकत नाही म्हणून. आणि आता आपण पाहतोय 20%ची आता बोलणी चालू आहेत. आणि आत्ता म्हणजे 20%ची बोलणी सुरू आहेत, पण आत्ता आपल्या पेट्रोल डिझेलमध्ये किती मिक्स? डिझेल नका मिक्सअप करू, हे पेट्रोलमध्ये, कारण पेट्रोल आणि इथेनॉलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिझेलला चालत नाही कारण डिझेलची कॅरेक्टरिस्टिक वेगळी आहे ना. अच्छा त्याला जे बायोडिझेल किंवा हे आहे की त्याला ऑइली असतं डिझेल हे, अच्छा वेळेस पेट्रोल आणि याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तीच आहे अच्छा एथेनॉलची, त्यामुळे ते इझिली मिक्स होतात ते. अच्छा. आता आम्ही आमचं संशोधन चाललं आहे ARIच्या मदतीने. ARI जी पुण्याची आहे ऑटोमोटिव्ह, की बाबा एथेनॉल पण कसं डिझेलमध्ये ब्लेंड करता येईल, हे पण आता प्रयत्न चालले आहेत. आणि दुसरी जी डेव्हलपमेंट आली ती म्हणजे इंजिन BS4 BS6, सो त्याला पण मॅच झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीची आपण सांगड घालायचा प्रयत्न करतोय की जे आहे एथेनॉलचा उपयोग हा डिझेल व्हेकल्सला पण होऊ शकेल. पण आपली जी पेट्रोलची गरज आहे त्याच्या किती गरज आपण यामार्फत बायोफ्युएल मार्फत भागवू शकू? हे आता थोडासा ह्याचा होऊ शकतो. आमचं मत आहे की इव्हन यू डोंट हॅव टू इम्पोर्ट अ ड्रॉप ऑफ ऑइल. काय ही अशी म्हणून आपली क्षमता आहे. क्षमता आहे आणि एक टॉल ऑर्डर आहे, अशी एक हे आहे. आता फ्लेक्स फ्युएल व्हेकल्स म्हणून आहे. आत्ताच आपले जे माननीय मंत्री जी गडकरी साहेब त्यांनी की आम्हाला भारतामध्ये फ्लेक्स फ्युएल करायचे आहेत. फ्लेक्स फ्युएल इंजिनचा अर्थ असा की ते इंजिनला तुम्ही 10% एथेनॉल घाला किंवा 85% घाला, दॅट इंजिन विल ॲडजस्ट इटसेल्फ त्या सेन्सरच्या मदतीने आणि इट कॅन रन एफिशियंटली. तुम्ही स्वतंत्रपणानं इथेनॉल टाकीमध्ये टाकू शकाल? ॲब्सोल्युटली. त्यांनी 100%च्या मोबाईल पण त्यांनी केले, TVSनी केलेली. सो एक प्रकारची म्हणलं की मल्टिपल फ्रंट झाले. सो इंजिन मॅन्युफॅक्चरर्स आर ऑल्सो चेंजिंग देअर अप्रोच. सरकार मुख्य त्याला एनकरेज करते की बाबा एथेनॉल करून वी कॅन बिकम सेल्फ सफिशियंट. प्रदूषण कमी होतं आहे आणि तुमचं क्लायमेट चेंजचे इथं क्लायमेट ॲक्शन आहे एक प्रकारची ती, की ज्यायोगे तुमचं ग्रीन हाऊस गॅस कमी होणार आहेत. सो अशा पद्धतीने त्याचं हे चालना आत्ता चाललेली आहे. आणि ह्या डिसेंबरला जेव्हा ग्लासगोला COP26 म्हणून पुढचं जे हे होणार आहे तिथं ह्याच्यावरती आणखी शिक्कामोर्तब होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे जागतिक पातळीवर भारताचं स्थान या क्षेत्रामध्ये नेमकं कुठं आहे? भारताचं स्थान आता उंचच चाललेलं आहे. पण आपल्यापेक्षा जास्त प्रगती या क्षेत्रामध्ये कुठल्या देशानं कुणी केली? नाही, ती असॉर्टेड आहे थोडीशी, कारण प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगवेगळे इंटरेस्ट ग्रुप तयार होतात. आता ब्राझीलनी बेसिक अल्कोहोलमध्ये खूप काम केलं सुरुवातीपासून आणि त्यांच्याकडे ऊस हा गवतासारखा उगवतो, त्यामुळे त्यांचं इकॉनॉमिकल डायमेन्शन वेगळं आहे. म्हणजे आता इनफॅक्ट आता आम्ही आमची टेक्नॉलॉजी ब्राझीलवाल्यांसाठी अवेलेबल केलेली आहे. खूप लोकांना खरं वाटत नाही की ब्राझीलचं एवढं कौतुक आहे, पण आता पुण्यातली प्राचची टेक्नॉलॉजी आम्ही ब्राझीलसाठी अवेलेबल करतो आहे. अमेरिकेमध्ये बऱ्यापैकी झालेले कॉर्न बेस झालेले आहे, पण ते फक्त कॉर्न आहे की कॉर्न आहे. भारतामध्ये आपण कॉर्न आहे, ऊस आहे आणि आता हे तिसरी गोष्ट म्हणजे ॲग्री रेसिड्यू. जो प्लांट आहे तो पण महत्त्वाचा आहे ॲग्री रेसिड्यूचा, म्हणजे पाचट बिचट याच्यापासून. तो अशा तिन्ही फ्रंटवरती आपण त्याला सेल्युलोज म्हणतात, लिग्नो सेल्युलोज. आणि त्यातनं या सगळ्याचं कारण काय आहे की आपण शुगर्स बाहेर काढतो. थोडंसं शास्त्र पण समजून घेतलं पाहिजे की या प्रत्येक ठिकाणी शुगर्स असते. तुमच्यापैकी कोणी जर पिष्टमय पदार्थ म्हणतो ते नथिंग बट शुगर्स. सो ते आहेत. मळी किंवा ऊस म्हणजे डायरेक्ट शुगर आहे आणि तिथलं जे रेसिड्यू आहे वेस्ट त्या सेल्युलोजिक शुगर्स, आणि त्याच्यामध्ये सेल्युलोजिक शुगर पण कन्वर्ट करता येतात की जे कॅन बी फर्मेंटेड टू मेक व्हेरियस व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स. या सगळ्या गोष्टीची अशी ती आपण सांगड घालतो. म्हणजे आपल्याकडं असे दिवस लांब नाही आहेत की जेव्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये इथेनॉलचे कारखाने, आत्ता तर आपल्याकडे अनेक जिल्ह्यांमध्ये जिथे साखर कारखाने आहेत तिथं तर ते होतच असेल, पण देशभर इथेनॉलचे कारखाने. त्याच्याकरता ती नवीन पॉलिसी आहे, ही महत्त्वाची आहे. म्हणजे जेव्हा आम्ही चर्चा केली मंत्रीजी दिल्लीची आहे की आम्हाला शुगरवाले 3 स्टेट आहेत, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटका. आम्हाला आणि त्यामुळे काय होतं की ते कॉन्सन्ट्रेशन होतं आहे. whereas because of this grain policy we are now building plants in Rajasthan, we are building plants in Punjab, बिहारमध्ये. बिहार इज टेकन अ व्हेरी बिग लीड. कौतुकास्पद आहे त्यांचे जे उद्योग. तिथं कशापासून? तिथं त्यांचं हे तांदूळ धान म्हणतात तिथे. तांदूळचं वेगळी एक व्हरायटी आहे ती.
त्याच्यापासून ते करतायत, किंवा ओरिसामध्ये होऊ शकतं. पण प्राचची टेक्नॉलॉजी या कुठल्याही प्रकारच्या धान्यापासून किंवा पिकापासून इथेनॉल करण्याची टेक्नॉलॉजी मला कुठलाही पदार्थ द्या, मी त्यातनं तुम्हाला इथेनॉल एफिशियंटली करून देऊ शकतो. सो दॅट इज अवर स्पेशालिटी, अवर तंत्रज्ञान का टेक्नॉलॉजी. वाय वी गॉट दिस लिडरशिप. आज जवळ भारतातला 70 ते 75% प्रोडक्शन हे प्राचच्या टेक्नॉलॉजीवरती तयार होतं आहे. आणि थोडंसं दुसरं स्टेटमेंट देऊ शकतो मी, की जगातलं 8% प्रोडक्शन इथेनॉलचं जगातलं हे प्राचच्या टेक्नॉलॉजीमार्फत कुठतरी टच झालेलं असतं ते. सो दिस आर द 2 पॅरामीटर्स विच प्ले अ इम्पॉर्टंट रोल. ते मिडासची गोष्ट होती ना, की तो ज्याला स्पर्श करेल त्याला सोनं करायचं. तुम्ही ज्याला स्पर्श करता त्याचं इथेनॉल होतं. आता हे सगळं म्हणजे फार छान दिसतंय आणि आता यश सगळ्यांना समोर आहे सगळ्यांच्या, त्यामुळे त्याच्याबद्दल तर ठीक आहे, लोक कौतुक करतील. सुरुवातीला तर अर्थातच अनंत अडचणी असतील. आता मागं वळून बघताना तुम्हाला सगळ्यात खडतर काळ प्रसंग असा कोणता अगदी आठवतोच? आठवतो मी 2 महत्त्वाचे प्रसंग आहेत. 87-88 साली ज्याला आपण म्हणतो की शटर बंद करावं अशा पद्धतीची परिस्थिती होती. पण त्यावेळी जे वाघुल साहेब होते ICICI बँकेचे, त्यांनी व्हेंचर कॅपिटल दिलं मला. कारण त्यात आम्ही काही नवीन तंत्रज्ञान लावलं होतं आणि ते आमच्या कस्टमरने सांगितलं की बाबा तुम्ही ते प्रूव्ह करा, मग पैसे घ्या. आणि त्या वयातल्या मस्ती होती. म्हणलं ठीक आहे, आम्ही घेतलं चॅलेंज. आणि ते काय सीझन लांबला, दुष्काळ पडला, त्यात ते अडकून बसले ते. तर त्यावेळी त्यांनी मला व्हेंचर कॅपिटल दिलं. स्मॉल अमाऊंट त्यावेळी, म्हणजे त्यावेळी ती मोठी होती, मला 45 लाख रुपये. 45 लाख रुपये. हो. आणि त्यातनं मला तो गुंता सुटला. 94 साली आमचा IPO झाला, पब्लिक लिस्टिंग झालं 94 साली. मग पुढचे काही दिवस बरे गेले. पुढचा फटका बसला 98-99ला, जेव्हा या एशियन करन्सी क्रायसिस झाला मलेशिया साईडला वगैरे. त्याच्यामध्ये आम्हाला बराच आमचा हे बिझनेस, हे दोन्ही प्रसंग मी माझ्या पुस्तकात लिहिलेले आहेत की काय किती हे झालं, म्हणजे ओढाताण म्हणा किंवा हे. पण मग त्यातनं शिकलो. मधल्या काळात मी हार्वर्डला गेलो होतो 3 महिने, मॅनेजमेंट त्याच्यावरती काही नवीन आयडियाज शिकलो होतो, त्याचा उपयोग करून घेतला आणि मग त्यातनं बाहेर पडलो. 99 साली हे जे इथेनॉलचं वारं कुठतरी येईल असं एक शंका वाटायला लागली होती. आणि त्यामुळे पटकन ती जी टेक्नॉलॉजी आहे ती कुठतरी आपण तयार केली, टेस्ट केली, किंवा तयारीतच बसलो होतो मी. आणि मग 2001 साली जेव्हा आपण हे चालू केलं की बाबा हे भारतामध्ये येऊ शकतं, सो देन दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट. सो पण हे जे दोन्ही प्रसंग तुम्ही सांगितले तेव्हा तुम्ही बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालेले होतात. सेकंडला एस्टॅब्लिश होतो, पहिल्या वेळी फ्लेजिंग होतं. पहिल्या वेळेलाही असं की म्हणजे काहीतरी तयार झालेलं होतं. पण त्याच्या आधी जेव्हा ज्याचा सुरुवातीला ज्ञानदानं उल्लेख केला की एक टाईपरायटर आणि एक फोन आणि एका खोलीमध्ये तुमचा कंपनीचा संसार थाटला होता, झोप उडाली, डोळ्याला डोळाच लागत नाही, असे प्रसंग त्या काळामध्ये आले होते? नाही, त्यावेळी उलट अननोनची हे असते ना, माहीत नसतं की काय होऊ शकतं. 87-88ला काय झालं की पैसे अडकलेत, जे देणेकरी आहेत ते दाराशी उभे आहेत, कुठंतरी आता हे पुढं गाडी चालणार आहे का, चक्का जाम होणार आहे का, हे जेव्हा फिलिंग आहे तिथं जास्ती हे होतं. सुरुवातीला काय सगळीच मस्ती की बाबा म्हणजे सांगणार का नाही, पण एवढं हे केलं काय आणि एवढं केलं काय. शेवटी आपल्याकडं मी कम फ्रॉम मिडल क्लास फॅमिली, की याच्यातनं काय होणार आहे आपलं, अशा पद्धतीची एक मस्ती होती ती. पण हे जेव्हा 87-88ला जेव्हा आपल्यावरती 30-40 लोक अवलंबून आहेत, किंवा 98-99ला माझ्यावरती 300-400 लोक अवलंबून आहेत, असे जेव्हा संसार, नॉट लोक, संसार, त्यावेळी तुम्हाला ते जास्ती मस्त वरती नाही. मगाशी तुम्ही बोलताना तो मला असं वाटतं की तुमचं जे ऑफिस होतं सकाळच्या ह्याच्यामध्ये, सकाळच्या प्रेमाइसेसमध्ये सब टेनन्सी होतं सुरुवातीला. जे आमचे मेन मालक होते ते दुपारी 1 ते 3 बंद करायचे त्यांचं. पुण्यात त्यामुळे तो आम्हाला 1 वाजता बाहेर पडावं लागायचं. सो 1 ते 3 आपलं पायऱ्यावरती बसून राहायचं, तिथंच काहीतरी काम करायचं आणि मग परत 3ला त्यांनी उघडलं की मग आत यायचं. अशा पद्धतीने सुरुवातीला हे होतं ते, म्हणजे काही असे अनुभव आहेत. पण अशा ह्या काळामध्ये म्हणजे त्यावेळेला नाही, पण नंतर कोणत्या तरी टप्प्यावर असा विचार मनात आला की अरे कशाला हे केलं, याच्यापेक्षा नोकरी केली असती तर बरं झालं असतं? हा नाही विचार, कधीच नाही आला.
तो काय म्हणा तुम्ही, तो ॲरोगन्स म्हणा, इगो म्हणा, काही असेल ते, म्हणजे असं नाही विचारलं की म्हणजे अगदी सगळ्या बाजूने अगदी खिंडीत गाठलो गेलो खिंडीत तरी गाठलं सुद्धा किंवा बंद करावं लागेल, ठीक आहे, पण रस्त्यावरती गेलं तर कसं काय करायचं काही ते करू नये, तर दुसरं कधी चहाची गाडी टाकू, म्हणजे पण नोकरी नाही करायची. हां, नोकरी नाही, कारण एकदा ते चौधरी सर, आपण इथेनॉलबद्दल खूप वेळ बोलतोय, पण तरी मला परत प्रश्न विचारायचे की आता बघा की गेल्या काही काळात कार्स म्हणा, टू व्हीलर्स लोकांना परवडायला लागल्या. आता खूप मोठ्या प्रमाणात घरोघरी टू व्हीलर्स आहेत, फोर व्हीलर्स आहेत, आणि आता अशी परिस्थिती आली आहे की पेट्रोल आता 105 रुपये आज झालेलं आहे. तर इथेनॉल जर आपल्या आयुष्यात खूप मुबलक प्रमाणात आलं तर काय फरक होईल हे सामान्य लोकांसाठी सांगा. हा थोडासा लोडेड प्रश्न आहे, कारण एथेनॉलची प्राईस जी आत्ता जी सरकारने बांधून दिली आहे ती 60 रुपयाच्या प्लस मायनस आहे. आता 8 ते 10% एथेनॉल आता सर्रास सगळीकडे होत चालले. 8% नक्कीच होत आहे, 10% होईल आणि 20% पण होईल. तर त्याच्यामुळे जे एक पेट्रोलमध्ये जो एक बफर तयार होईल तो कसा पास ऑन करायचा का नाही करायचं हे माझ्या हातात नाही आहे. ते ठरवणारे लोक. म्हणजे इथेनॉल जास्त वापरलं तर पेट्रोल स्वस्त होईल. म्हणजे पेट्रोलमध्ये किती टक्क्यापर्यंत? 100%. तो 20%ची आता पॉलिसी डिक्लेअर केली आहे, पण जी आता दुसरी पॉलिसी बोलतायत गडकरी साहेब ती 85% बोलतायत. तर 85% झालं तर तुम्ही हिशोब करा की 60 गुणिले 85 आणि 15 पेट्रोलवालं, 105वालं 15% आणि 60 रुपयेवालं 85%. ॲव्हरेज किती होतं बघा तुम्ही, तुम्हाला ते उत्तर सापडेल त्याचं. आणि म्हणजे आता तर फक्त आपण मिक्स करण्याबद्दलच बोलतोय ना, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याबद्दलच बोलतोय, पण असं भविष्यात होऊ शकेल की एकीकडे पेट्रोल पंप आणि दुसरीकडे इथेनॉलचा पंप आहे ना, आता केले, सुरू केले, तर प्रायोगिक तत्वावर सुरू झालेलं आहे. सो हा प्रयत्न चालू आहे की 100% एथेनॉलचे हे चालू करूया वगैरे अशा पद्धतीने चाललेलं आहे. म्हणजे म्हणलं की त्या बाबतीत सरकार खूप प्रोग्रेसिव्ह आहे. सर, माझे 2 प्रश्न आहेत विचारा की आज प्राज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप वेगवेगळं काम करते, पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा प्राजचं स्वरूप नेमकं कसं होतं? पहिली अपॉर्च्युनिटी किंवा पहिलं प्रोजेक्ट म्हणूया, पहिले क्लायंट म्हणूया, त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता? आणि दुसरं म्हणजे ब्रँड नेम खूप महत्त्वाचं असतं कुठल्याही कंपनीसाठी, तर प्राज कुठून आलं, कसं आलं? व्हेरी इंटरेस्टिंग बेसिक क्वेश्चन्स. जेव्हा मी चालू करायला ठरलं त्यावेळी माझ्याकडे कुठली कल्पना नव्हती की काय करायचं ते. सो लकीली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची त्यावेळी बोरवेल खणण्यासाठी काही स्कीम होती आणि सुशिक्षित बेकार लोकांना ते प्रोत्साहन द्यायचे. तर मी सुशिक्षित बेकार होतो. सो ते रिग, मी माझा मामे भाऊ वगैरे आम्ही म्हणून ते घेतलं. रिग म्हणतात त्याला. आणि त्याचा ॲडव्हान्टेज असा की त्याच्यामुळं कॅश फ्लो सुरू राहिला त्या रिगमुळे पहिल्यापासून. आणि थोडंसं क्वालिफिकेशन असल्यामुळे, एक्सपिरियन्स असल्यामुळे थोडंसं आमचं जास्ती एफिशियंटली चाललं इतरांपेक्षा. त्यामुळे वी कुड डू मोर. सो वी बिकेम पॉप्युलर अमॉंग द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट की हे पोरं चांगलं आणि खात्रीचं काम करत आहेत. सो त्याचा सुरुवातीला फायदा मिळाला. आणि त्यामुळे मग हे जे आता सब टेनन्सी किंवा हे जे आहे त्यातनं, आणि मग ते करत असताना इतर प्रयत्न सुरू केले की आपल्याला कसला बिझनेस करायचा. मग शुगर फॅक्टरीशी करायचा. मग शुगर फॅक्टरीमध्ये काय तो सर्वे त्यावेळी. पण एकीकडे कुठंतरी आपण त्याला म्हणतो ना की मीटर एक सुरू झालं आमचं किंवा कॅशबॉक्स सुरू झाली काहीतरी, त्याच्यातनं तो नक्की मिळाला फायदा. आणि मग हे इतर याच्यामध्ये आयडियाज वापरणं झालं. आणि दुसरी गोष्ट जी आता म्हणलो की प्राजमध्ये नावामध्ये प्रमोदमधलं प्र, आणि माझा जो मामे भाऊ तो माझ्यावर सुरुवातीला होता तो पण IITतला इंजिनियर आहे, त्याचं नाव राजू, त्याला राज म्हणायचे, त्यामुळे ते प्रमोद आणि राजू असं ते झालं. तर ते प्राज झालं ते. अर्थात तो नंतर त्याला इकडं तो मिडल ईस्टमध्ये असायचा, तो नंतर इथे येऊन त्याला पण इकडचं ते वर्किंग कंडिशन त्याला काही फार काही सूट झालं नाही, त्यामुळे तो परत गेला तो. आणि मग त्याने बिझनेसमधनं पण ते अंग काढून घेतलं. तर मी गमतीने म्हणतो प्रमोदचं राज्य. मराठी माणसाच्या उद्यमशीलतेकडे जरा संशयानं बघितलं जातं. अलीकडच्या काळामध्ये कोरोनाच्या आधी खूप सारी तरुण मुलं उद्योगात उतरतात, हिरिरीनं उतरतात पहिल्यांदा, पण अनेकांचा सुरुवातीच्या काळामध्ये चालल्यानंतर हिरमोड होतो. नेमकी काय काळजी घेतली पाहिजे नव्या तरुणांनी उद्योगात उतरताना? तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना की या गोष्टी केल्यात तर तुम्हाला जरा कमी ठेचा लागतील, उद्योग करायचा तर ठेचा तर लागतील पण कमी लागतील? सल्ला किंवा मी असं म्हणणार नाही, पण माझा अनुभव मी सांगेन की काय आहे ते. आपल्याला मार्केटिंगला आपण कमी पडतो. हा एक सगळ्या बऱ्याचशा स्टार्टअपमधला हा पॉईंट आहे. कारण
उत्तम डिझाईन होऊ शकतं, उत्तम तंत्रज्ञान होऊ शकतं, पण मार्केटिंग जे आहे आणि मार्केटिंग करताना कसं प्लॅन एक्झिक्युशन कसं होईल. सो 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वन इज पहिला भाग आहे तो डिझाईन टेक्नॉलॉजी, तो भाग आहे. मार्केटिंग कन्व्हिन्सिंग द अदर साईड, आणि तिसरं डिलिव्हर ऑन कमिटमेंट. तिथं जर भेंडी खाल्ली तर मग ते स्पायरलिंग इफेक्ट होतो. खरोखर तसं होतं. अँड पीपल प्रॉमिस अ लार्ज. सो वी से ऑलवेज से दॅट की प्रॉमिस लेस डिलिव्हर मोर. आपल्याकडे अजून एक प्रश्न माझा, की माझे अनेक मित्र पण विचारतात की हा प्रश्न विचारा म्हणून सांगितला अनेकांनी, की लोक म्हणतात की मराठी माणूस उद्योग करायला त्याला भाग भांडवल लागतं. भाग भांडवल मराठी मिडल क्लास फॅमिलीकडे एवढं मोठं नसतं की तुम्ही एवढा मोठा उद्योग सुरू करू. अगदी छोटं हॉटेल टाकायचं असेल तरी तुम्हाला 10, 15, 20 लाख रुपये लागतात. तर लोकांनी कर्ज काढावीत की नाही काढावीत, कारण कायमचा हा प्रश्न असतो की कर्ज काढून कुठला धंदा करू नको असं मराठी तरुणांना कुटुंबातून सांगितलं जातं. कर्ज काढून धंदा करायचा नाही हे एक तत्व असतं. तर तुम्ही धंदा उभा जर करायचा असेल, तो मोठा करायचा असेल तर पैसे लागतात. ते कसे उभे करायचे, फंडिंग कसं उभं करायचं? अतिशय चांगला प्रश्न आहे, कारण हा नेहमी डायलेमाचा प्रश्न आहे. म्हणजे मी एका साईडला सांगू शकतो की गेल्या 20 वर्षामध्ये मी 1 रुपया लोन घेतलेलं नाही कुठं. वी टेक प्राईड इन की वी आर अ डेट फ्री कंपनी आणि वी आर डिव्हिडंड पेईंग कंपनी. एव्हरी इयर वी आर पेईंग समच्युअस डिव्हिडंड आणि वी आर डेट फ्री. परंतु हे एका ठराविक ह्याच्यानंतर म्हणजे ओव्हर स्ट्रेच करू नका. अंथरूण पाहून पाय पसरायची आपल्याकडे म्हण आहे, ती अतिशय लागू पडते. तो थोडंसं सुरुवातीच्या काळात जर लोन घ्यायचं असेल तर ते की आपण त्याची जाणीव ठेवा. तर लोन घेतलं आणि लगेच दुसऱ्याची कुठेतरी गाडी घेतली असं होता कामा नये. आणि खूप ठिकाणी बरेचसे उद्योजक तिथे होतं की बाबा अरे आपण हा जो पैसा किंवा लोन घेतलं हे धंद्यासाठी घेतलेलं आहे आणि हे कुठेतरी त्याची जाणीव ठेवली पाहिजे. तर ते केलं तर माझ्या मते शक्य आहे मॅनेज करणं. आणि डे 1 पासून कॅश फ्लोवरती लक्ष ठेवलं पाहिजे. तो एक भाग जो आहे म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आणि कॅश फ्लो या दोन्हीमध्ये गल्लत होते. आणि मला स्वतःला सुद्धा हे हार्वर्डला गेल्यानंतर जास्ती शिकायला मिळालं की कॅश फ्लो जो आहे तो महत्त्वाचा आहे. नुसताच बुक प्रॉफिट मिळालं त्याला काही अर्थ नाही. चौधरी सर, आपण गप्पा मारताना उद्योजक होण्याबद्दल आता बोलतोय, पण तुमचं जे काम आहे प्राजमधलं त्याच्यात संशोधनाला पण खूप वाव आहे. म्हणजे आता आपण इथेनॉलबद्दल बोलतोय, तुम्ही आता सांगितलं की डिझेलमध्ये सुद्धा काय बदल. तर गेल्या काही वर्षात तुम्हाला संशोधक वृत्तीचे तरुण दिसतात, कारण खूप ओरड असते की बेसिक संशोधनाला सध्या तेवढं हे नाही. इंजिनियर व्हायचं, मग सॉफ्टवेअरमध्ये जायचं, भरपूर पैसा कमवायचा, पण ते जे बेसिक संशोधन आहे ते खरंच तशी वृत्ती आहे, मिळतात तुम्हाला संशोधक? आता मधल्या ह्याच्यात काय झालं की 95 सालानंतर साधारण एक 15-20 वर्षानंतरचे हे आय टीचं खूप बूम आली. मग ते काय न्यू मिलेनियमचं जे काय होतं, तर ह्याच्यामध्ये खूप चांगले इंजिनियर्स जे कुड हॅव बीन संशोधक ते गॉन टू प्रोग्राम रायटिंग किंवा हे जे आहेत. म्हणजे मी खरं सांगायचं तर मी त्यावेळी खूप हिरिरींनी मुद्दा मांडायचो. आमच्या इथले पुण्यातले काय आम्ही लोक कॉलेजमध्ये जाऊन की बाबा आय टी इज नॉट द एंड ऑफ इट. पण ग्लॅमर खूप होतं त्याला, परदेशी जायला मिळतं, सगळ्यात महत्त्वाचं ग्लॅमर होतं, डॉलरमध्ये इन्कम येतं. पण त्याच्यामुळं आम्हाला खूप ठिकाणी डिझाईनला वगैरे लोक चांगले नाही मिळाले. डिझाईन संशोधनाचा पार्ट आहे. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम नाऊ आय टी एनेबल्ड डिझाईन्सला आता सुरुवात झालेली. म्हणजे आय टीचा वापर करून संशोधन करणे, आय टीचा वापर करून तंत्रज्ञान निर्माण करणे, आता हे स्टेबल झालेलं आहे बऱ्यापैकी. त्यामुळं जरी ती व्यक्ती जरी थोडी कमी पडली संशोधनाच्या दृष्टीने, तरी विथ द हेल्प ऑफ दिस टूल्स ॲट हीज ऑर हर डिस्पोजल याचा नक्कीच उपयोग होऊन आपल्याला संशोधन वाढवता येते. हे नक्की आहे ते. पण तुम्ही म्हणता ते बरं की ते थोडंसं स्वाभाविक असलेलं जास्ती बरं. या सगळ्या गप्पांमध्ये एक थोडा आपला विषय थोडा मागं राहिला, तो तुम्हाला मिळालेला कारवर पुरस्कार. तर त्या पुरस्काराबद्दल खरंच आम्हाला सगळ्यांना ऐकून घ्यायला आवडेल. तो कोणत्या कामासाठी मिळाला, कोणत्या कामासाठी दिला जातो, तो म्हणजे काय कार्यक्रम असतो तो? आता कार्यक्रम जो आहे तो यावेळी ऑनलाईन असल्यामुळे तो असा कार्यक्रम फार झाला नाही तिथं. पण ती जी कॉन्फरन्स असते तिथं तो दिला जातो. कार्वरचं आहे की जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हा हे होते म्हणजे आफ्रिकन अमेरिकन. खूप हालअपेष्टा करून त्यांनी त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्या आयोवाच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी स्वतःची लॅब
संशोधन खूप केलं म्हणजे त्यांनी. आपण असं म्हणू की जगातलं कदाचित सगळ्यात मोठे कृषी वैज्ञानिक असं आपल्याला म्हणता येईल. कृषी आणि कृषी आधारित ज्या गोष्टी आहेत अगेन ते ॲग्रो बेस्ड आणि त्यांनी संशोधन खरोखर म्हणजे 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती, पण अतिशय मोठं काम केलेलं आहे ते आणि त्याच्या नावाने तो पुरस्कार त्यांनी केलेला आहे. ते आयोगामध्येच वाढले होते ते आणि त्याची ती बॅकग्राऊंड आहे. ते वीणा गवाणकरांचं जे पुस्तक आहे एक होता कारभार, त्यामुळे ते प्रत्येक मराठी घरामध्ये खरं तर वीणाताईंच्यामुळं कारभार अगदी पोहोचलेलं वीणाताईंनी आहे. फार मोठं 45 आवृत्त्या झाल्यात त्याच्या. माझगावकरांनी छापले ते आणि आता मी हे मिळाल्यानंतर मी ते पुस्तकाचे आमची एक एडिशन केली त्यांच्या परवानगीने आणि हजारो कॉपीज गावागावातनं वाटल्यात आम्ही की त्याच्यामध्ये थोडंसं की बाबा अशा ह्या एरियामध्ये खूप वाव आहे, संशोधनाला वाव आहे आणि एंटरप्रेन्योरशिपला वाव आहे. हे कुठंतरी त्या मुलींच्या नजरेला आणून द्यायचा प्रयत्न केलेला आहे आपण. पण माझ्या वाटेने एक खरंच मोठं कार्य केलं वीणाताईने. नाही आणि पहिले भारतीय तुम्ही ठरलात ह्याही गोष्टीचा आम्हाला सगळ्यांनाच खरं तर आनंद अभिमान दोन्ही आहे. म्हणजे एशियामधले सुद्धा तुम्ही दुसरेच आहात ज्याला हा पुरस्कार मिळाला. पण इथेनॉलच्या बद्दलचं जे काम आहे त्याच्यासाठी म्हणून हा दिला असं आहे ते. कारण इट्स ॲग्रो प्रोसेसिंग ना अल्टिमेटली मी ॲग्री बेस आहे. त्याच्यातलं जे संशोधन झालेलं आहे आमच्याकडे इनोव्हेशन जे झालेलं आहे, इथेनॉल हा एक भाग झाला, बायोकेमिकल्स आहेत, रिन्युएबल केमिकल्स आहेत, मटेरियल्स आहेत, या सगळ्याची सांगड घालून जे काय काम चाललं आहे. पण एथेनॉल वॉज अ प्रॉमिनंट सब्जेक्ट आणि त्यातलं जे सेकंड जनरेशनचं जे आम्ही एथेनॉल जे डेव्हलप करून त्याचे जे आता प्लांट्स हे करतो आहे त्याचं डेफिनेटली कौतुक आहे. आता ते प्लांट सगळे कमिशन होतील पुढच्या वर्षी. हा जो सगळा प्रवास स्वप्नवत प्रवास आहे असं आपण म्हणूया. याच्यामध्ये अमुक गोष्ट करायची राहून गेली असं काही आहे? खूप गोष्टी राहून गेल्या. उदाहरणार्थ मला कलंदरीगिरी करायला आवडलं असतं पण ती करता नाही आलेली. सारखं जबाबदारीचं ओझं घेतल्यामुळे ते कुठे IIT-पर्यंत करता आलं. IIT-पर्यंत होतं की आम्ही ते ट्रिप करायची, मंकी डे असायचा वगैरे असलं ते त्यांना एक्सप्रेशन मिळायचं. पण ह्या ज्या पुढच्या जी झूल घातल्यानंतर ते सगळ्या गोष्टी तर मी लिहिलं की बाबा लक्ष्मी रोडला काही न करता वर तोंड करून हिंडायला पाहिजे. असं काही नाही जमलेलं एवढं ते. तुमचा मी तो एक फोटो बघितला होता मोटरसायकल जावा घेऊन कुठेतरी शेत असे डोंगरामध्ये वगैरे. तर त्या काळामध्ये अशा भटकंत्या तुमच्या झाल्या बऱ्या? भरपूर झाल्या. त्यानंतर पण भटकंत्या भरपूर ठेवलेल्या आहेत. पण भरपूर प्रचंड पैसे मिळवल्यानंतर तर अशा गोष्टी करणं आता सोपं सोपं आहे असतं. ना. पण इतके पैसे आल्यानंतर करायचं काय? ज्यावेळी तुम्हाला उत्साहात ज्यावेळी पैसे कमी असतात आणि ज्यावेळी पैसे खूप असतात त्यावेळी तुम्हाला नसतं, टाईम नसतो. असं ते विचित्र आहे. ते खरं ते सगळ्यांच्या आयुष्यात घडतं ते. म्हणजे माझा मुलगा चिडवतो मला नेहमी तरी. आणि याच्यामध्ये डेफिनेटली म्हणजे बायकोनी साथ चांगली दिल्यामुळे सगळं जमू शकलं. कारण तुम्ही तो प्रश्न विचारला नाही मला पण तो तुम्ही सांगा ना. पण त्यांनी मागे एक सिनेमाही निर्माण केला होता. आता थोडी स्टोरी सांगायची होती की वयाच्या ती 17 वर्ष असताना मी लग्न केलं. पण तिला मी प्रॉमिस केलं होतं की तुझं शिक्षण मी कुठे मध्ये येणार नाही, पाय शिकायचं तेवढं शिक. आणि ते तिने त्याचा पुरेपूर हे केला म्हणजे उपयोग केला, शब्द पाळला. त्यात तिने ती BA झाली, BCJ झाली, कम्युनिकेशन अँड रानडे जर्नलिझम इन्स्टिट्यूट. रानडे इन्स्टिट्यूटमध्ये. त्याच्यानंतर तिला टिमोगेला तिने मल्टीडिसिप्लिनरी कोर्स केला मास्टर्सचा, तिथं ती गोल्ड मेडलिस्ट आहे. नंतर तिला फुलब्राईट स्कॉलरशिप मिळाली की ज्याच्यामध्ये तिने TV, रेडिओ आणि फिल्म याचा कंबाईंड कोर्स मास्टर्सचा केला अमेरिकेत जाऊन. सो एवढं हे झालं. तर मग केम्ब्रिजला जाऊन क्रिएटिव्ह रायटिंगचा कोर्स केला. अशा बऱ्याच ठिकाणी शिक्षकांची हाऊस फार पूर्णपणे हे केली. आणि मग काही काही गोष्टी आहेत. बिझनेस इंडियाला तिने काम केलं काही दिवस. रानडे इन्स्टिट्यूटला ती शिकवायला होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जेव्हा पसारा चालू केला ते कुठेही असं मध्ये येऊन बाबा नाही किंवा असं नाही किंवा माझी हाऊस भागत नाही किंवा असं कुठं प्रकार झाले. वेळ कमी मिळतो हे असायची कंप्लेंट जनरली. पण तरी बऱ्यापैकी तिने अकोमोडेट करून घेतलं. तुमचं प्राच फाउंडेशन पण आहे ना? त्याच्यामधून काय तुम्ही करता? त्याच्यात त्या बरंच त्या हँडल करतात. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्याकडे. खूप चांगलं काम चाललं आहे. म्हणजे पाणी, वॉटर हे कॉन्झर्वेशन किंवा ह्याच्यासाठी आहे. हेल्थ, विमेन हेल्थ हा एक महत्त्वाचा सब्जेक्ट घेतला आहे त्यांनी की गावाकडच्या बायकांना आयरन आणि विटॅमिन्सचं खाणं मिळत नाही, त्यामुळे त्यांचं HB काउंट कमी होतो आणि मग त्याचे साईड इफेक्ट्स खूप होतात. तर त्याच्यावरती थोडासा भर देऊन तिथं बऱ्याचशा गोष्टी त्यांनी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. असे
एज्युकेशनमध्ये. आणि आमचं पर्सनल फाउंडेशन पण एक आता आम्ही चालू केलेलं आहे, परिमल अँड प्रमोद चौधरी फाउंडेशन. दॅट इज अवर प्रायव्हेट पर्सनल फाउंडेशन. तर तिथं मी पहिला टप्पा एज्युकेशनवरती घेतलेला आहे मुख्य. सो असे डिफरंट गोष्टीमध्ये चालू आहे. सर, तुम्ही मगाशी रमणबागेचा किस्सा सांगताना तुमच्या क्रिकेट खेळात तुम्ही ते सांगितलं, पण आम्हाला एक फोटो पण दिसतोय मोहन आगाशेंबरोबर तुमचा. तर तुमच्या कलाक्षेत्रातल्या काही आवडीनिवडी आहेत का असं काही? सांग ना. दॅट इज अनर एरिया विच आय गॉट डिप्लॉयड. अदरवाईज आवड खूप आहे मला. मग कलंदर म्हणालात म्हणूनच मी हा प्रश्न होतेच विचारला. नव्हते ते राहून गेलं. आहे ना. मोहन माझा चांगला मित्र आहे. ती जी गँग आहे ती आमची एकदम मध्ये आम्ही अण्णा बेडेकरकडे जाऊन सगळं बसूया आपण अशा पद्धतीने पण हे केलं. पण फार रेअरली होतं हे सगळं. आणि कलेचं जे क्षेत्र आहे ते मला माझ्या पत्नीनी खूप मला उघडून दाखवलं. कारण मला स्वतःला नाही, पण तिचा विषयच आहे तो आणि अनुभव दांडगा आहे. त्यामुळे ती ही हेल्प मी टू अंडरस्टँड सम ऑफ द थिंग्स फॉर गेटिंग इंट्रोड्यूस इन दिस एरिया. पण तुम्ही म्हणता ते बरोबर की जास्ती मला त्यात लक्ष घालता आलं नाही. डोक्यात एक आयडिया आहे की बाबा आपण एक काहीतरी फिल्म काढून बघावी, हे करावं, असे ज्याला बकेट लिस्ट म्हणतो ती खूप मोठी आहे. आणि आता ते या सगळ्या प्रवासामध्ये आता मागं वळून बघताना म्हणजे खंत कोणत्या गोष्टीची वाटते आणि सगळ्यात आनंद, मनाला खूप समाधान देणारी गोष्ट कोणती वाटते? खंत मगाशी म्हटलं होतं की बाबा हे जे लाईफ आहे दुसरं ते ट्विन लाईफ व ड्युअल लाईफ हे जगता नाही आलं म्हणावं तेवढं. म्हणजे पोटेन्शियल होतं माझ्याकडं त्या एरियामध्ये, पण काही ना काहीतरी आस्वाद घ्यायचा होता की तो म्हणावा तेवढा घेता आलेला नाही आहे तो. दॅट इज डेफिनेटली एक खंत म्हणण्यासारखं आहे की आय मिस्ड ऑन दॅट. आनंदाचा क्षण असा आहे की भरपूर तसे आहेत. मी असं एक युनिक हे करता येणार नाही, पण आता एवढ्यात म्हणलं तर कारवारचा वॉज डेफिनेटली की जिथं ऊर भरून येऊ शकतो अशा पद्धतीचा तो झाला. दुसरा एक प्रसंग मला आठवतो की जेव्हा परदेशी बिझनेस चालू केला त्यावेळी UK-मधला पहिला एथेनॉल प्रोजेक्ट आपल्याला मिळाला. सो ती महत्त्वाची स्टेप होती ती की ज्या लोकांनी आपल्यावरती राज्य केलं त्यांना आपण तंत्रज्ञान देत होते. तसं ते डेफिनेटली प्लस पॉईंट होता तो एक खूप आनंदाचा क्षण होता तो. तुम्हाला म्हणजे त्या आठवणीने सुद्धा खूप इमोशनल व्हायला झाले, म्हणजे कल्पना आहे मला. पण आम्हाला आवडेल की तुम्ही अजूनही तरुणच आहात, परत एक मोटरसायकल घेऊन परिमल चौधरींना बरोबर घेऊन खंडाळ्यात आणखीन अशा कुठं लोणावळ्याला मोटरसायकलवरनं फिरताना दिसलात तर आम्हाला ते नक्की बघायला आवडेल. नक्की, का नाही. धन्यवाद तुमच्या या शुभेच्छाबद्दल. येस, लॉकडाऊन लवकर काढा तुम्ही मग उत्तम बिझनेसमन होण्यासाठी असं जनरली म्हणतात, सांगितलं जातं की खूप पॅशन असणं आणि दूरदृष्टी असणं खूप गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी तुमच्यामध्ये ठासून भरल्यात असं म्हटलं तर काही वावगं नाही ठरणार. आणि त्याचमुळे कदाचित म्हणजे तुम्ही इतक्या लवकर किंवा खूप आधीपासून ती गरज ओळखलीत किंवा त्या क्षेत्रातली संधी ओळखलीत आणि म्हणूनच देशाचे इथेनॉल मॅन अशी ओळख आहे तुमच्याकडे. आणि सर म्हणाले तसं की सगळी बकेट लिस्ट तुमची पूर्ण हो या आमच्या इच्छा आहेत, सदिच्छा आहेत. मनापासून आभार आज कट्ट्यावर आल्याबद्दल आणि आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. धन्यवाद. तर क्विकहिल आणि ABP वेडिंग्स प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ऑडिओ पार्टनर स्टोरीटेलमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.